कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये असण्याची शक्यता। राज्यातील पूरस्थितीबाबत केंद्रीय पातळीवरती चर्चेची ही शक्यता। केंद्रीय कृषी मंत्री याशिवाय इतर काही मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती। भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना देखील भेटणार असा अंदाज। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, अमित शहा यांनी दिली माहिती। तर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील, त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे असं नाही। संजय राऊतांचा अमित शहांवर टीका। तर एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यावरती महाराष्ट्र चालत नसल्याचं संजय राऊत यांचं विधान। पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात, तर अतितातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार। सूत्रांची माहिती, व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखांची मदत मिळणार, सूत्रांची माहिती। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असताना तातडीची मदत देणं ही सुरू। महिलेने रडून अजित पवार यांच्यासमोर मांडलं गाऱ्हाणं। भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही, काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरे यांचं आश्वासन। मोदींनी मराठवाड्यामध्ये यावं, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे, भरघोस मदत द्यावी, ठाकरेंची मागणी। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थावर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीणसह इतर योजनांचा उल्लेख करत अजितदादांचा संताप। अजित पवार यांचं लाडकी बहीणवरील वक्तव्य म्हणजे मस्ती। उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा शिवसेनेचे जमा कराव्या, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। धाराशिवमधील कळंब तालुक्यातील इटकूर गावामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झालेल्या घरांची उद्धव ठाकरेंनी केली पाहणी। तर घराचं आणि शेतीचं झालेलं नुकसान भरून देईन, उद्धव ठाकरे यांची ग्वाही। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना करणार मदत। 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करणार जमा। महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, काँग्रेस नेत्यांनी गरजूंना मदत करावी, राहुल गांधी यांचं ट्विट। मराठवाड्यातील पूर परिस्थितीचं भीषण वास्तव, तर आतापर्यंत 12 जणांनी गमावला जीव, 357 जनावरांचे मृत्यू। आतापर्यंत 1239 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान, 2,61,709 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित, तर 23,414 हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचंही अतोनात नुकसान। सोलापूरमधील कारी या गावामध्ये मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल, मंत्री भरत गोगावले यांची ग्वाही। नाशिक जिल्ह्यातील कोळगाव, रुई आणि देवगाव परिसरातील शेतकरी संकटात। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या डावे उजवे कालव्याच्या गळतीमुळे सुमारे 5,000 हेक्टर शेती जलमय झाली, त्यामुळे नापिकीचीही शक्यता। कालवे बंद करण्याचे छगन भुजबळ यांचे आदेश। हिंगोलीमध्ये मंत्री दादा भुसे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 8 दिवसांमध्ये मदत मिळणार, दादा भुसे यांची माहिती। अजित पवार नेमकं काय बोलले मी बघितलेलं नाही, पण शेतकरी कुणाकडे मन व्यक्त करणार, अजित पवार यांच्या वक्तव्यावरती जयंत पाटील यांचं विधान। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांची करणार पाहणी। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। 28 सप्टेंबरच्या एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची ट्विट करत राज्य सरकारकडे ही मागणी। पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, बळजबरी न करता अडचणी समजून घ्याव्या, जयंत पाटील यांची मागणी। शेतकऱ्याला हेक्टरी किमान 50,000 मदत गरजेची, पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला देखील केंद्राच्या मदतीची गरज, रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारकडे केली मागणी। धाराशिवमधील मात्रेवाडीमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला संभाजीराजेंनी केली मदत। मात्रेवाडीमध्ये भेट देऊन त्यांनी 1 लाख रुपयांची मदत केली सुपूर्द। अतिवृष्टीमुळे शेती वाहून गेली, त्यामुळे शेतकऱ्यानं केली होती आत्महत्या। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे 3 महिन्यांची पेन्शन नुकसानग्रस्तांना देणार, इतर माजी आमदारांना देखील मदत करण्याचं टिंगरेंचं आवाहन। लातूरमधील माखणीतूरच्या सरपंचांनी तहसीलदारांच्या टेबलवरती पैसे फेकल्याचा प्रकार। नुकसानीचे पंचनामे न झाल्यानं सरपंच राहुल माखणीकर संतापले। सतत संपर्क करूनही तहसीलदार कर्मचारी पाठवत नसल्याचा सरपंचांचा आरोप। बीडच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं झालंय अतोनात नुकसान, बळीराजा संकटात, आमचं लाखोंचं नुकसान, त्यामुळे सरकारने मदत करावी, अन्यथा आम्ही फास लावून जीव आम्हाला द्यावा लागेल, महिला शेतकऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला अजूनही पाण्याचा वेढा। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सिंदखेड गावाला 4ही बाजूने पाण्याचा वेढा। 1 ते 1,500 ग्रामस्थ अद्यापही गावातच अडकले। जालन्याच्या बदनापूरमधील वाकुळणी गावामध्ये नुकसानग्रस्त भागाची खासदार कल्याण काळे यांच्याकडून पाहणी। शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, कल्याण काळे यांची सरकारकडे मागणी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी गावामध्ये आमदार नारायण कुचे यांच्याकडून पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत नारायण कुचे यांनी साधला संवाद।
धाराशिवमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात. भूमपरंडा, वाशी, कळंब, उमरगा या परिसरामध्ये पाऊस. अतिवृष्टी झालेल्या भागाला जबर फटका बसला. नंदुरबार जिल्ह्यातील वाढणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ. सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गला येलो अलर्ट. हवामान विभागाची ही माहिती. भिडेंसारखं विधान दुसऱ्यानं केलं असं तर त्याची पिसं काढली असती. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावरून विजय वडेट्टीवार यांची टीका. दिव्य माणसांबद्दल आम्ही काय बोलावं, वडेट्टीवारांचा खोचक तुला. डोंबिवलीमध्ये काँग्रेसच्या प्रकाश पगारे यांना थेट राहुल गांधी यांचा फोन. मामा, अन्यायाविरुद्ध लढत राहा, घाबरू नका असा धीर राहुल गांधींनी पगारेंना दिला. मोदींचा साडीतला मॉफ केलेला फोटो पगारेंनी फॉरवर्ड केल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात त्यांना साडी नेसवली. डोंबिवलीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्षासह 13 ते 14 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल न केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते संतप्त. काँग्रेसकडून उद्या आंदोलन करण्याचाही इशारा. महात्मा गांधींचे बंधू तुषार गांधी 29 सप्टेंबरपासून दीक्षाभूमी ते सेवाग्रामपर्यंत पदयात्रा काढणार. तर शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या पदयात्रेमध्ये सहभागी होणार. सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ही पदयात्रा. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भेटणार. बांगलादेशला 11 धावांनी हरवत पाकची फायनलमध्ये एंट्री. रविवारी 28 तारखेला भारत आणि पाकिस्तानचा महामुकाबला. भारतीय संरक्षण मंत्रालयाचा एचएल कंपनीसोबतचा करार. एचएलकडून घेणार 97 तेजस विमान. 97 विमानांच्या खरेदीसाठी 62,370 कोटींचा करार. 1 ऑक्टोबरला सांगलीत भाजपकडून पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात इशारा सभेसह रावणमाचं आयोजन. कार्यकर्त्यांनो कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या. गोपीचंद पडळकरांची पाठराखण करत चंद्रकांत पाटलांची पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका. मिटकरी इस्लामपूरमध्ये जे बोलले ते विसरणार का? सांगलीमधील मेळाव्यामध्ये चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना सवाल. पडळकर जे बोलले ते त्याबाबत फडणवीस गंभीर. चंद्रकांत पाटील यांचीही प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रभाग रचनेवरील हस्तक्षेपात सुप्रीम कोर्टाचा नकार. चक्राकार आरक्षणाला ब्रेक लागू नये अशी याचिकाकर्त्यांची मागणी. निवडणुका झाल्यावर प्रकरण पाहू सुप्रीम कोर्टाची ही भूमिका. ओबीसींच्या याचिकेवरती तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार. न्यायिक कारणास्तव याचिकांवरती 6 ऑक्टोबरपूर्वी सुनावणी अशक्य. आरक्षण केल्याच्या भीतीने 7 ओबीसी बांधवांची आत्महत्या. याचिकेत उल्लेख. राज्य सहकारी बँकेला 750 कोटी निव्वळ नफा. राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती. सभेत अर्ली वॉर्निंग सिग्नल सिस्टीमचं उद्घाटन. कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या जातनिहाय सर्वेक्षणास स्थगिती देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला नकार. सर्वेक्षण स्थगित करण्यासारखे कोणतेही कारण दिसत नाही. कोर्टाची टिप्पणी. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी चौकशी समितीची शिफारस. कैसर खालिद यांनी आयुक्त असताना 4 अवैध होर्डिंगला परवानगी दिलेली. 1 सदस्यीय चौकशी समितीने कैसर खालिद यांना दोषी धरलं. पश्चिम रेल्वेचे पूर हे भरभक्कम झाले. तर चर्चगेट ते डहाणूपर्यंत 29 आरओबी 111 एफओबी पाईपलाईनची डागडुजीही केली. अटल सेतूच्या नाल्याचं काम सुरू. तर माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी नाल्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. नाल्याच्या दुरुस्तीला झाली सुरुवात. मुंबईमधील सेंट्रल पार्कच्या कामाला लवकरच मुहूर्त. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचा राज्यामध्ये शुभारंभ. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झाला शुभारंभ. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशभरात अभियानाला सुरुवात. ओबीसी मोर्चाची तयारी सुरू झाली. तेव्हापासून दररोज 10 ते 20 धमकीचे फोन येत आहे. ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. आम्हाला ओबीसींच्या 374 जातींसाठी लढण्याचा अधिकार. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. अपहरण प्रकरणामध्ये खेडकर कुटुंब अडचणीत. फरार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन. पुणे पार्टी प्रकरणी खेवलकर होते अटकेत. प्रांजल खेवलकर, एकनाथ खडसे यांचे जामीन. खेवलकरांना 2 महिन्यांपूर्वी झाली होती अटक. समीर वानखेडे बॅड्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टामध्ये. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट विरोधात 2 कोटींची याचिका. वानखेडे संबंधित पात्र दाखवून एनसीबी आणि त्यांची मानहानी केल्याचा दावा. पत्राचा घोटाळा प्रकरणामध्ये आणखी 2 विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये आणखी 2 नवीन आरोपी. प्रथमेश डेव्हलपर्स आणि मेहता डेव्हलपर्सच्या विरोधात आरोपपत्र. गोरेगावमधील पत्राचाळीतील घरांच्या बांधकामाची प्रतीक्षा संपुष्टात. 4 भूखंडांवरती 2343 घरं बांधण्यात येणार. मुंबई महानगरातील विकास कामांना 954 कोटींचा निधी मंजूर. राज्य सरकारकडून एमएमआरडीएला अतिरिक्त मुद्रांक शुल्कामुळे मिळाला मोठा दिलासा. मध्य रेल्वेवर उद्या रात्री पॉवर ब्लॉक घेतला जाणार. भायखळा आणि सायन स्थानकावरती फूट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्याचे काम. मुलांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सीमा गावित आणि रेणुका शिंदेला दिलासा नाही. तर फर्लोवर सुटका करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठानं गावित यांची फर्लोवर सुटका करण्याची मागणी फेटाळली. अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रत्येकी 2000 रुपये देण्याचा निर्णय. तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून पैसे देण्यास बालविकास विभागाचा निर्णय.
मुंबई ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 462 कोटींचा निधी तर प्रकल्पांना चालना देण्यावरती सरकारचा भर. MMRDAच्या माध्यमातून 350 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं जाळ. मुंबई महापालिका रुग्णालयातील सुविधांची माहिती संकेतस्थळावरती मिळणार. रुग्णालयांमध्ये जाण्यापूर्वीच तेथील सुविधांचा घेणार आढावा. मुंबईमधील मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा ऑक्टोबरमध्ये सेवेत येणार. पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता. मुंबईमधील नेस्को सेंटरमध्ये दांडिया महोत्सवात हाणामारी तर 2 दांडिया गटांमध्ये हाणामारी. परवा रात्रीची घटना. दांडिया खेळताना वाद. हाणामारी प्रकरणात गुन्हे देखील दाखल. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना हायकोर्टानं दिला दणका. पलावा पुलाजवळच्या लक्ष्मी हॉटेल विरोधातील याचिका फेटाळली. राजू पाटील यांच्या प्रोजेक्टला रस्ता हवा होता म्हणून याचिका दाखल केल्याचा लक्ष्मी हॉटेलच्या मालकाचा आरोप. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी तरुण वकिलाला दिल्या कानपिचक्या. मुंबई हायकोर्टामध्ये व्यवस्थित मुद्दे मांडता न आल्यानं घुगेंनी वकिलाला सुनावलं. न्यायालयामध्ये येताना तयारी करून येत जा असं म्हणत न्यायमूर्तींनी वकिलाला झापलं. मुंबईच्या बोरीवलीमध्ये कल्पना चौकाजवळ रस्त्यावर अचानक भला मोठा खड्डा पडला. खड्डा पडण्याचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दल आणि पालिकेने रस्ता केला बंद. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 30 शिक्षकांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती. राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. 26 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे सरकारला दिले निर्देश. तुकाराम मुंडेंना ठाण्यात आणायची शासनामध्ये हिंमत नाही. हिंमत असेल तर तुकाराम मुंडेंना ठाण्याचे आयुक्त करावे. जितेंद्र आव्हाड यांचं राज्य शासनाला हे आव्हान. महादेवी हत्या पुन्हा नांदणी मठामध्ये पाठवण्याबाबत ठोस निर्णय नाही. हायपॉवर कमिटीसमोर काल सुनावणी झाली. वंतारा आणि नांदणी मठाला पुढच्या 7 दिवसांमध्ये एकत्र अर्ज दाखल करण्याच्या समितीच्या सूचना. ठाण्याच्या झोपडपट्टी परिसरामध्ये बायोमेट्रिक सर्व्हेवरून एसआरए अधिकारी संदीप माळवी आणि नागरिकांमध्ये वाद. वादानंतर एसआरए अधिकाऱ्याची नागरिकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी. सर्व्हे होऊ देणार नाही जितेंद्र आव्हाड यांचा इशारा. सिंधुदुर्गच्या दोडा मार्गामध्ये कोल्हापूर बेळगाव महामार्गावरती कार जाळली. कार जाळपोळ प्रकरणी नगराध्यक्ष आणि भाजप तालुकाध्यक्षांसह 4 जणांची पोलिसांकडून चौकशी. कारमध्ये गोमांस असल्याचा संशय. त्यावरून कार जाळल्याचा अंदाज. मंत्री नितेश राणे दोडा मार्गामध्ये दाखल. राज्य सरकारकडून पुण्याच्या एकता नगरसाठी आता 300 कोटींचा निधी. पुराच्या पाण्यामध्ये अटकावासाठी या दरम्यान नदीकाठ विकासाचाही निर्णय. पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून प्रत्यक्ष मोजणी होणार. 95% शेतकऱ्यांची संमतीपत्र दाखल. आज अंतिम मुदत. पुण्यात अवजड वाहनांनी घेतला 1475 जणांचा बळी. अहिल्यानगर सातारा आणि सोलापूर महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक जीवघेणी. कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये लवकरच नव्या प्राण्यांचं आगमन. आफ्रिकन अमेरिकन माकडं पाहण्याची पर्यटकांना संधी. प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाची माहिती. पुण्याच्या गुडेगावमध्ये क्रांतिकारी हुतात्मा नाग्या बहादूर कातकरी स्मृतिदिन साजरा. आदिवासी बांधवांकडून कार्यक्रमाचं आयोजन. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील कातकरी बांधवांची मोठी उपस्थिती. विदर्भामध्ये भाजपचं मिशन पदवीधर निवडणूक. माजी नगरसेवकांना प्रत्येकी 1000 मतदार नोंदणीचं टार्गेट. एका मतदारसंघामध्ये 5 लाख मतदार नोंदणीचं लक्ष्य. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील भुसारीटोला या गावामध्ये बिबट्याची दहशत. मध्यरात्रीपर्यंत गावकऱ्यांचा हातात लाठ्या-काठ्या घेत पहारा. बिबट्याचा गावातील जनावरांवर हल्ला. गावकऱ्यांची चिंता वाढली. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी नदीवरील पूल धोकादायक. महापुरामध्ये कठडे देखील गेले वाहून. पुलाची आणि कठड्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. गोंदियाच्या आमगावमधील व्यापाऱ्याची कमी दरामध्ये तांदूळ देण्याचा आमिष देऊन 1 कोटी रुपयांची फसवणूक. पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार. मध्य प्रदेशमधील 3 आरोपींना गोंदिया पोलिसांनी केली अटक. 17 लाख हेक्टर जमिनीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. अवकाळी पावसामुळे राज्यात शेती पिकांचं अतोनात नुकसान. 11वीच्या अंतिम विशेष फेरीच्या अखेरच्या दिवशी 9552 विद्यार्थ्यांचे प्रवेश. या फेरीसाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदतही दिलेली. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या. पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाकाची हत्या. नातेवाईकांसह काही नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी दिला नकार. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी आता पुणे पोलिसांकडून थेट टोळी प्रमुखावर कारवाई. गुंड निलेश घायवळवरती मुक्का अंतर्गत गुन्हा दाखल. घायवळ टोळीतील सदस्यांनी कोथरूडमध्ये एकावर केलेला गोळीबार. प्रफुल्ल लोढांच्या जळगावच्या जामनेरमध्ये मालमत्तेची ईडीकडून तपासणी. प्रफुल्ल लोढांच्या फत्तेपूरमधील मालमत्तेची देखील ईडीने केली तपासणी. हनी ट्रॅप प्रकरणामध्ये प्रफुल्ल लोढा चर्चेत. मुंबईमधील मालवणीमध्ये एका 40 वर्षीय महिलेची हत्या. मालवणी चर्चजवळ पोलिसांना सापडला मृतदेह. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. हिंगोलीमध्ये पत्रकार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक. दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला पोलीस अधिकारी मारहाण करत असताना पत्रकारांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यानं वाचवाची. पत्रकारांनी एसपींची भेट घेत कारवाईची केली मागणी. कल्याण कोर्टाच्या परिसरामध्ये कैद्यांचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला. कल्याण कोर्टाकडून आधारवाडी जेलमधील आरोपींना घेऊन जाताना घडली घटना. आरोपींनी बिर्याणीचे 2 पॅकेट थेट पोलीस नायकाच्या चेहऱ्यावर फेकले. अलिबाग सायबर पोलिसांची ऑनलाईन गेमिंग आणि जुगार ॲपच्या फसवणुकीवर मोठी कारवाई. 44 बँक खाती गोठवून 19 कोटींपेक्षा जास्त रक्कम सील. राजस्थानमधील भारमल मीना या मुख्य आरोपीला अटक.
जळगावमधील अमळनेरमध्ये 2 गावठी पिस्तुलांसह एकाला अटक, तर अनिल चंडाले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. स्थानिक गुन्हे शाखा आणि अमळनेर पोलिसांची ही संयुक्त कारवाई. जळगावमधील अमळनेर तालुक्यातील हेडाव या रस्त्यावरती भीषण अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी. ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती पत्नीचा मृत्यू. नंदुरबारहून गुजरातच्या दिशेने भाजीपाल्याच्या गाडीत घेऊन जात असलेला दारूसाठा जप्त. नवापूर पोलिसांनी 5 लाखांचा अवैध दारूसाठा केला नष्ट. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावरती दगडफेक करणाऱ्या संशयित आंदोलकांना पोलीस कोठडी, तर जिल्हा सत्र न्यायालयाकडून संशयितांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश. जळगावच्या पारोळा पंचायत समिती कार्यालयासमोर बंजारी गावातील नागरिकांचं ठिय्या आंदोलन. पारोळ्यातील बंजारी गावामध्ये स्मशानभूमी मंजूर करून बांधकाम करून देण्याची ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी. जळगावमध्ये भारत मुक्ती मोर्चासह विविध संघटनांचं जेलभरो आंदोलन. महाबोधी महाविहारातील ताबा काढावा आणि वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन. भिवंडी महापालिकेच्या माध्यमातून श्रमदान मोहीम, तर 1 दिवस 1 तास 1 साथ या उपक्रमाअंतर्गत श्रमदान मोहीम संपन्न. राज्य सरकारकडून आयोजित गणेशोत्सव स्पर्धेमध्ये भिवंडीमधील धामणकर नाका गणेश मित्र मंडळाचा गौरव. ठाणे जिल्हा धामणकर नाका गणेश मित्र मंडळ प्रथम. पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करून दिला सामाजिक संदेश. जळगावमधील शैलजा निकम यांना सहकारिता भूषण पुरस्कार प्रदान. नवी दिल्लीमधील सोहळ्यामध्ये कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड तर्फे देण्यात आला हा पुरस्कार. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, बुलढाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांचे निर्देश. सावकारेंनी बांधावरती जाऊन केली नुकसानीची पाहणी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून